आपल्यासोबत वकील अमित कटारनवरे आहेत। सर, आज अहवाल जो आहे तो कोर्टामध्ये दाखल झाला, काय नेमकं सांगण्यात आलं होतं? त्याच्यामध्ये क्लिअर झालेलं आहे की पोलिसांनी जो बनाव घेतलेला आहे, पोलिसांनी जो म्हणणं आहे की आम्ही लोक अक्षय शिंदेच्या पोलिसांनी जो एन्काउंटर केला, पोलिसांनी का केला तर का अक्षय शिंदेने त्याच्यावरती फायरिंग केली, त्याचा जो स्टँड आहे आत्मरक्षणाचा तो कोर्टाने त्याचं खंडन केलेलं आहे। तो तसा पुरावे जर पाहिले तर त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारा एकही पुरावा नाही। आणि अक्षय शिंदेच्या फॅमिली जे म्हटलेलं आहे की याचा फेक एन्काउंटर हा मर्डर आहे, त्याला सबस्टन्स आहे, एवढंच म्हटलं। दूरदर्शन म्हणजे प्रथम दर्शनी जे दिसतं काय पुरावे नाहीयेत आणि पोलीस काय खोटं बोलले, त्याच्यामध्ये क्लिअर झालेलं आहे की बनाव फेक एन्काउंटर जो आहे हा क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये मर्डर आहे हे क्लिअर झालेलं आहे। पोलिसांवरती 302 गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही व्हायलाच पाहिजे, आम्ही त्याच्यासाठी लढा देऊ पुढे। आता त्या इन्क्वायरी मॅजिस्ट्रेट थर्ड पार्टी येते, इंडिपेंडेंट इन्क्वायरी झालेली त्याच्यामध्ये क्लिअर झालं तर एफआयआर रजिस्टर मॅन्डेटरी करावाच लागेल त्यांना। व्हाय नॉट? तुम्ही आता लगेच नाही जाणार मी, आता माझी 5 वाजताची हिअरिंग आहे। मूव्ह ठीक आहे, तर पोलिसांवरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे काही पुरावे कोर्टासमोर आलेले आहेत त्यानुसार पोलीसच जे आहेत ते या सगळ्या बनावाच्या मागे असल्याचा आरोप जो आहे तो वकील अमित कटारनवरे यांनी केलेला आहे। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।